नमस्कार प्रेक्षकांनो, विनोदो घातली तुटे ना या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये समरचं रूप पाहून आता मात्र स्वानंदीला वाईट वाटतं. रागाच्या भरात अर्पितावर हात उगारल्याच्या नंतर समरला इतका पश्चाताप होतोय ना की अर्पिता ज्या पद्धतीने वागली, ज्या पद्धतीने तिने टोकाची भूमिका घेतली, यावर समर मात्र आता संतप्त प्रतिक्रिया देऊन आता मात्र पश्चाताप करतोय. एका बाजूला चुकीची प्रचंड खंत त्याच्या मनामध्ये आहे आणि स्वतःला दोष देताना आपल्याला तो दिसतोय, तर दुसऱ्या बाजूला मात्र प्रेक्षकांनो स्वानंदी अगदी खंबीरपणे आपल्या नवऱ्याच्या पाठीशी उभी आहे. पण आता या सगळ्याचा अर्पिता नेमका कसा बदला घेणारे, मल्लिका नेमकं काय कारस्थान करणारे, समर आणि स्वानंदीचं नातं दिवसेंदिवस घट्ट होतंय. अर्पिता खरंच आता शांत बसेल का, की राजवाडी कुटुंबावर आणखीन एका मोठ्या संकटाची सुरुवात आहे? हे सगळं पाहणं प्रेक्षकांनो फारच रंजकदार ठरणार आहे. म्हणूनच आजचा भाग शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे मात्र अधीराच्या घरी सुद्धा तेच चाललंय. बिशीच्या बायकांच्या समोर जाणून बुजून मंदाकिनीला अधीराने असा काही धडा शिकवलाय ना, समरने सुद्धा इकडे मनिकाला चक्क वॉर्निंग दिलेली असते. नक्की प्रेक्षकांनो मालिकेत येणाऱ्या भागात काय घडणार आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे मात्र आपण पाहतोय समर आता अर्पिताला सरळ सांगतो की अर्पिता, तू आता सगळ्यांसाठी थोडा चहा वगैरे करून आण. इकडे मात्र प्रेक्षकांनो मल्लिकाला असं वाटतं अर्पिताच्या सासरच्या लोकांसाठी अर्पिताने चहा करायचा का बरं? त्याच्यात तर तिचा अपमान होईल ना. लगेच मल्लिकामध्ये पडते. समर, अरे कशाला अर्पिता, तिला काही एवढं चहा वगैरे जमत नाही, आहे ना आपला स्टाफ, करतील ना ते. तेव्हा मात्र आता अर्पिताच्या सासरच्या लोकांसाठी अर्पिताने चहा करावा यात सुद्धा काकूला कमीपणा वाटतोय. समर मात्र म्हणतो, काय काकू, याच्यामध्ये काय कमीपणा आहे गं? अगं स्टाफ आहे, पण अर्पिताने केला तर काही प्रॉब्लेम आहे का? तुम्ही बसा इथे निवांत, अर्पिता करेल. आता मल्लिकाला मात्र खूप राग येतो. मल्लिकाला वाटतं मला क्रॉस करायला आहे समर. इतके दिवस जो समर माझ्या शब्दाला झेलत होता तो समर आता मला क्रॉस करतोय. इकडे मात्र ती एक्सक्यूज मी म्हणत सरळ अर्पिताकडे जाते. अर्पिता, बघितलंस का, आता मात्र दादा आपल्याशी फार खराब वागतोय. अगं त्या लोकांसाठी मला चहा करायला लावतोय मॉम, बघितलेस का तू? तेव्हा मात्र दादानं सगळ्यांच्या समोर माझा अपमान करतोय. मल्लिका सुद्धा आता खूप नाटकं करत असते आणि म्हणते, तूच काय गापे, मी सुद्धा विसरणार नाहीये. या स्वानंदीने अशी काय जादू या समरवर केली आहे की तो तिच्याच तोंडाने बोलल्यासारखा वागतोय आता? अर्पिता मात्र म्हणते, मॉम, सगळं स्वानंदीनेच घडवून आणलेलं आहे. जाणून बुजून ही सगळं तीच वागतीये. जर आता मी माझ्या सासरी गेले ना तर मात्र ती तुझ्या डोक्यावर मिरे वाटणार आहे. इकडे मात्र मल्लिका घाबरते. मल्लिका म्हणते, आप्पे, तुला तरी काय गरज होती ग तुझ्या सासूचा हात इतक्या जोरात पिरगळायचा? अगं तोंडाने भांड ना, तिचा हात केवढा काळा निळा करून ठेवलायस तू, कळतंय का तुला? अर्पिता म्हणते, मम्मा, अगं तिने मला पार्टीला जायपासून चक्क अडवलं होतं ना, जाऊ नको. माझंही डोकं सटकलं आणि घेतला तिचा हात आणि दिला पिरगाळून. इकडे मात्र मल्लिका डोक्यालाच हात लावते. अगं तुझ्या बाबाचं नाव घेतलं की समर इमोशनल व्हायचा, पण आता तो लिटरली काहीच ऐकत नाहीये, मला सुद्धा क्रॉस करतोय. इकडे मात्र आता अर्पिता, काही झालं तरी तुला मात्र आता सासरी जावंच लागेल. आप्पे, आता मात्र तू तयारी कर बाई. ती आता म्हणते, मॉम, मला नाही जायचंय गं, मला इथेच राहायचंय, मला नाही त्या लोकांसोबत राहायचंय. दुसरीकडे मात्र आता आपल्या सरपोतदारांच्या घरी प्रेक्षकांनो या मंदाकिनीची बिसी चालू असते. सगळ्या बायका आलेल्या असतात आणि अधीरा सुद्धा आता ठरवते की काही झालं तरी आज आईंना धडा शिकवायचा. इकडे मंदाकिनी असं काही अपमान करते ना की अधीराला सुद्धा लाज वाटते. अधीरा लिटरली तिच्या अंगावर चवताळून जाते आणि आलेल्या बायका सुद्धा तिला आता बोलतात, अधीराला नावं ठेवत असतात. वर म्हणतात, मंदाकिनी ताई सावध राहा, तुमची सूनबाई जास्तच मॉडर्न दिसतीये. ही सूनबाई ना तू माझ्या कधी थोबाडीत मारेल ना, काही सांगताच येत नाहीये. आता मात्र अधीरा बोलते, काय हो, काय बोलताय तुम्ही? मी कशाला त्यांना मारू? माझ्याकडे असे संस्कार नाहीये आणि प्लीज आमच्या घराच्या मॅटरमध्ये तुम्ही इंटरफेअर करू नका, अजिबात नाक वगैरे खुपसू नका. मंदाकिनीचं आता इतकं मनासारखं झालंय प्रेक्षकांनो, मंदाकिनीला मात्र आता मजा येते. मंदाकिनीला वाटतं, वा, सगळ्या बायकांसमोर अधीराचा अपमान झालाय. सगळ्या बायका आता इकडे कुजबूज करायला लागतात. मंदाकिनी मात्र म्हणते, अहो कुठे निघालात? अजून तर आपली बिशी पार्टी सुरूच झालेली नाहीये. बायका म्हणतात, नको बरं का मंदाताई, आम्हाला तुमच्या सुनेची खूप भीती वाटते. तुमची सून हाताला धरून हाकलून देईल, आमचा अपमान करेल, त्याच्यापेक्षा आम्ही आमचंच निघून जातो. इकडे मात्र सगळ्या बायका निघतात. मंदाकिनी मात्र म्हणते, बघितलं, मी सांगत होते ना, ही सुद्धा हिच्या बहिणीसारखीच आहे. राजवाड्यांच्या घरचे संस्कारच असे आहेत, काही वळण नाही आहे यांच्या पोरींला. इकडे मात्र रोहन म्हणतो, आई थोडंसं शांत बस, तू काय बोलतेस आणि काय करतेस ना सगळं मी आणि बाबांनी बघितलंय. मंदाबाई कसली शांत बसते प्रेक्षकांनो, तिच्या तोंडाचा
पट्टा मात्र चालूच असतो. इतकी ओरडत असते ना, कुरकुर करत असते. सगळ्या भिशीच्या बायकांना हाकलून दिलं. अधिरा म्हणते, आई त्या काय बोलत होत्या तुम्ही ऐकलं नाही का? अहो त्या माझ्या घरच्यांना नावं ठेवत होत्या. मंदाकिनी म्हणते, मग नावं नाही ठेवणार तर काय करणार? तुझ्या घरच्यांनी तसंच केलंय ना, काय चुकीचं बोलल्या? तुझे घरचे आहेतच नाव ठेवण्यासारखे. राजवाडे फक्त नाव मोठं आणि लक्षण खोटं. इकडे मात्र अधिराला सुद्धा राग येतो. मंदाकिनीचं काय करावं कुणालाच कळत नाहीये. अधिरा मात्र आता सरळ घरी फोन करते आणि घडलेला सगळा प्रकार सांगते आणि ती म्हणते, अर्पिता ताई तू अशी कशी वागू शकतेस? आई सुद्धा बोलत होत्या ग की तू वाईट आहेस म्हणून. अगं अर्पिता आता इकडे नेमकी चहा घेऊन येते. अंशू तिची मदत करायला पुढे सरसावतो. अंशुमन आता तिचं काम करतच असतो. तेवढ्यात प्रेक्षकांनो समर मात्र म्हणतो, अंशू चल मागे हो, अर्पिताची बॅग भरलेली आहे ती घेऊन ये. अर्पिता म्हणते, दादा काय झालं? मी आत्ताच जायचं का? मी नंतर जाते ना. समर म्हणतो, अर्पिता तुला आत्ताच आशिष रावांच्या सोबत जायचंय. मी काय म्हणतोय, तुला अजिबात आता वेळ नाहीये, तुला आत्ताच्या आत्ता जायचंय. इकडे स्वानंदीला प्रेक्षकांनो अजिबात तोंडापुढे उभी करणारी न मल्लिका मात्र तिचा अपमान करते. स्वानंदी अगं आता एवढं लावून दिलंस, आता एक शब्दाने तूच सांग बाबा की त्याला आरामात जाऊ दे अर्पिताला म्हणून. कशा करता एवढी घाई आहे समरला तिला सासरी पाठवायची? इतका गोंधळ चालू असतो ना. आता मात्र राजवाड्यांना मी सांगणार नाहीये काकू, काय करायचं त्यांच्या मनाने करू द्या, मी कशाला त्यांना सांगू ना. मल्लिका मात्र म्हणते, अगं तिला 2-4 दिवस राहायची इच्छा आहे, राहू द्या ना, मग कशाला आजच्या आज जायची घाई करताय? स्वानंदी मात्र म्हणते, काकू 2-4 दिवसांनी काय आणि आज काय, काय फरक पडतो? इकडे आशिष मात्र सरळ म्हणतात, अर्पिता चल आपल्याला निघायचे. अर्पिता इतक्या रागारागाने त्यांच्याकडे बघायला लागते ना. समर मात्र म्हणतो, अर्पिता तू तिकडे जाशील, कशी वागशील, काय वागशील, मी सगळ्यावर आता बारीक लक्ष ठेवणार आहे. जर त्यांच्याशी तू काही वाईट वागलीस, चुकीचा काही प्रयत्न केलास वाईट वागण्याचा, तर माझ्यासारखा वाईट माणूस नाही. अर्पिता मात्र म्हणते, मम्मा, आणि इकडे चक्क आता त्या मल्लिकाला मिठी मारून रडत असते. पोलिसांच्या खाक्या आता दाखवायच्या आधी अर्पिताची अशी काही घाबरगुंडी उडाली आहे की अर्पिता आता मात्र सासरी निघालेली असते. होय प्रेक्षकांनो, सगळे आता आपल्या आपल्या घरामध्ये रूममध्ये निघून जातात. समरला लिटरली वाईट वाटत असतं. समर स्वानंदी रात्री आता इकडे बसलेले असतात. समर मात्र म्हणतो, स्वानंदी मला खूप वाईट वाटतंय. अहो अर्पिता काही झालं तरी कुणी परकी नाही हो, माझी लहान बहीण आहे ना, माझ्या मुलीसारखी आहे, आणि मी तिच्यावर हात उगारला. रडत रडत म्हणतो, मला इतकं वाईट वाटतोय ना, मला खूप गिल्टी वाटतंय, असं वाटतंय ना की हा हातच आता तोडून टाकावा. स्वानंदी म्हणते, राजवाडे अहो काय बोलताय तुम्ही? अजिबात तुम्ही काही चुकीचं वागलेला नाही आहात. राजवाडे मुळात अर्पिताताई जे काही वागल्या ना, त्यावर तुमची ही प्रतिक्रिया येणं साहजिक आहे ना. तुम्ही स्वतःला कशाला वाईट मानून घेता? आणि मला सांगा, तुम्ही स्वतःला वाईट म्हणून घ्यायचं, स्वतःला त्रास घरून घ्यायची काही गरजच नाही आहे. इकडे स्वानंदी समरकडे बघत राहते. त्याचं वाईट वाटणं, त्याचं ते अश्रू आणणं तिला खूप कसं तरी वाटतं. तिला सुद्धा वाईट वाटतं. मल्लिका पण प्रेक्षकांनो तळफळाट करत असते. आता या स्वानंदीचा तर मी जीवच घेणार आहे, स्वानंदीला मी अशी तशी सोडणार नाहीये. तेव्हा मात्र अंशुमन म्हणतो, मॉम आता मात्र त्या स्वानंदीचा उडवायची वेळ आली बरं का, तिला आता आपल्याला गेम करावा लागेल. अर्पिता ताईला आता घरी जायचं होतं, पण तेवढ्या सगळ्यांच्या समोर तिचा अपमान करून तिला घरी पाठवलं, काय एवढं? मल्लिका मात्र म्हणते, अरे आता मात्र त्या अर्पिताची जी काही हिने काढली आहे ना सटक, तिला सासरी पाठवलंय ना, आता मी बघ तिला कसं माहेरी पाठवते की नाही. या स्वानंदीचा संसार मोडल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये. अंशुमन म्हणतो, माहेरी कसं पाठवशील? अंशुमन माझ्याकडे आता एक जबरदस्त प्लॅन आहे. इकडे अंशुमन प्रेक्षकांनो स्वानंदी विरोधात प्लॅन आता करत असतो मल्लिकासोबत. मंदाकिनी मात्र आता इकडे घरामध्ये गोंधळ करते. सुष्मिताला फोन करते. सुष्मिताला विचारते, काय गं घरातलं रामायण महाभारत संपलं की नाही तुझ्या? मॉम अगं खूपच गोंधळ झाला इकडे. अगं जीजूंनी अर्पिता ताईला चहा करायला सांगितला. मंदाकिनी म्हणते, मग काय तेवढं, चहा केला तर काय झालं, त्यांची इच्छा नव्हती ना. तुला माहिती आहे का, आईसुद्धा आता आपल्या स्वानंदी ताईलाच काही काही बरं वाईट बोलत आहेत. तेव्हा मात्र अर्पिता ताईला जायचं नव्हतं, पण जबरदस्ती त्यांना सासरी जावं लागलं. आता मंदाकिनी म्हणते, जायचं नव्हतं म्हणजे कशाला, इथेच थांबायचं होतं का तिला? गेली का नाही ती सासरी? आता मात्र जीजूने तिला धमकीच दिली आहे मम्मा, की तू जर सासरी वागली नाही चांगली तर माहेरचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद. मंदाकिनी म्हणते, देवा देवा, या पोरीला धमकी देऊन पाठवलं का बाई तुझ्या दादानं, तुझ्या जीजूनं, आणि घराचे कायमचे दरवाजे बंद केले. आता
आता मात्र प्रेक्षकांनो अधिरा इकडे येणार होती ना, काय झालं? मंदाकिनी मात्र म्हणते, अगं मी गंमत केली, ती मस्त आवरून थाटामाटात निघाली होती, मी कशाची जाऊ देते तिला, माझ्या बिशीच्या बायका येणार होत्या, सगळे कामं मला तिच्याकडून करून घ्यायचे होते. पण अधिरा सुद्धा फार रग्गेले बरं का, तिच्या अर्पिता ताईसारखीच आहे भांडखोर. इकडे मात्र सुष्मिता नुसती मान डोलावते, कारण तिला बाजूला मल्लिका असते, अंशुमन असतो तर काही बोलताच येत नाही. आता मात्र मॉम तू भारी आहेस बरं का. मंदाकिनीला माहीतच नाही आहे की आता मंदाकिनीची सुद्धा वाट लागणारे प्रेक्षकांनो, कारण सुष्मिताचं अधिराचं सगळं बोलणं मात्र अधिराने ऐकलेलं असतं. आता मात्र प्रेक्षकांनो स्वानंदी आता समरला समजावून घेते, पण आता समरला जे काही वाईट वाटते सगळ्या गोष्टींबद्दल आता समर खूप गिल्टी फील करत असतो. आता मात्र मंदाकिनीची सुद्धा वाट लागणार आहे. स्वानंदी स्वतः जाऊन आता मंदाकिनीची कशी वाट लावणार आहे, कारण अधिराने सरळ नंदुताईला मात्र फोन करून आत्ता सुष्मिताचं आणि मंदाकिनीचं जे काही बोलणं झालं ते इत्थंभूत सांगितलेलं असतं. आता मात्र अर्पिताची हकालपट्टी तर झालीच आहे, पण समरने लिटरली काकूला सुद्धा स्वानंदीची माफी मागायला लावली आहे. होय प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आता येणारे भाग खूपच इंटरेस्टिंग आणि मजेदार असे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर मालिकेच्या येणाऱ्या सगळ्याच अपडेटसाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.